जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, छगन भुजबळ यांना पडद्यामागच्या हालचाली भोवल्या का, हा विषय आज आपल्याला बोलायचा आहे. छगन भुजबळांना मंत्रिपदावरून डावलल्यानंतर त्यांनी आगपाखड सुरू केली आहे. आकाश पाताळ एक करत आहेत. विविध ठिकाणी ओबीसी मोर्चे, आंदोलनं, हे सर्व काही चालू आहे. त्यातच आज त्यांनी एक मेळावा घेतला. त्याचं नाव ओबीसी मेळावा, पण तो ओबीसी मेळावा नव्हता. तो एका विशिष्ट लोकांचा मेळावा होता. भाडोत्री माणसं आणून घेतलेला मेळावा होता. सरकारवर, विशेष करून अजित पवारावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. पण भुजबळांना त्यांचंच पडद्यामागचं राजकारण भोवलंय का, याचाही विचार करावा लागेल. कारण लोकसभेच्या वेळी नाशिक असेल, दिंडोरी असेल, इथे छगन भुजबळांनी महायुती विरोधात प्रचार केला आणि त्याच्या तक्रारी ह्या वरिष्ठापर्यंत पोहोचल्या. माननीय छगन भुजबळ साहेबांना त्याचा फटका बसला असेल का? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या पुतण्याला त्यांनी अपक्ष म्हणून एकनाथ शिंदेंच्या सुहास कांदे विरोधात उभं केलं व त्यांच्या प्रचाराला देखील ते गेले. त्यावेळी भुजबळ साहेबांची जी काही कारणं होती ती संपूर्णपणे वरिष्ठापर्यंत पोहोचली व महायुतीमध्ये त्याचा कसा फटका बसतो हे सुद्धा दाखवून देण्यात आलं. विशेष करून भुजबळ साहेब आज बोलताना म्हणतात की मी ओबीसीचा मुख्य नेता आहे, पण आज मंत्रिमंडळामध्ये 16 ते 17 मंत्री हे ओबीसीचे आहेत. याचा अर्थ 60% जागा ह्या ओबीसी मंत्र्यांना दिलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व समाजाचा सकस आणि सर्वांग पद्धतीने विचार करून त्यांना मंत्रिपदामध्ये सुवर्ण संधी दिलेली आहे. पण यावेळी भुजबळ समर्थक हाके असतील, लक्ष्मणजी हाके असतील, प्रकाशरावजी शेंडगे असतील, यांचं म्हणणं आहे की ओबीसीचे मुख्य नेते हे छगनराव भुजबळच आहेत व त्यांना यातून डावललं आहे. तसंच गोपीचंद पडळकरांना सुद्धा डावललं आहे आणि माननीय लक्ष्मण हाके साहेबांना सुद्धा यांनी यावेळेस मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं, कारण त्यांनी ओबीसीची बाजू, ओबीसीचा प्रचार हा दणकटपणे केला आहे, असं प्रकाशरावजी शेंडगे यांचं मत आहे. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की छगन भुजबळ साहेबांचं म्हणणं खरं असेलही वा नसेलही, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. पण ज्या वेळेस 288 विधानसभेच्या आमदारांपैकी 230-35 जे महायुतीचे आमदार आहेत, त्यामध्ये केवळ 39 मंत्री करायचे. कधी नवे चेहरे घ्यावे लागतात, रोज जुने जुनेच चालत नाहीत. कधी कुणाला संधी, कधी कुणाला संधी. आता छगन भुजबळ साहेबांना यापूर्वी खूप काही दिलेलं आहे, तर त्यावेळेस थोडा संयम बाळगला पाहिजे असं वरिष्ठांचं म्हणणं होतं. त्यावेळी भयंकर तिटकारा करून छगन भुजबळ साहेबांनी एक कविता म्हणली. ती कविता अशी, मैं मौसम नहीं हूँ कि बदल जाए, मैं वो पुराना सिक्का हूँ जिसे फेंक न देना, हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में वही सिक्का चल जाए. ही कविता ऐकल्यावर थोडं माणसाच्या मनामध्ये वेगळंच कसं तरी होते. मला तर झालं. म्हणजे ते म्हणतात, मैं मौसम नहीं हूँ की बदल जाए. पण भुजबळ साहेबाला मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत किती पक्ष बदलले? तुम्ही पूर्वाश्रमीचे शिवसेनेत लहानाचे मोठे झाला, तिथून काँग्रेसमध्ये गेला, तिथून राष्ट्रवादीत आला आणि आता राष्ट्रवादीच्या बी गटात म्हणजे अजित पवार गटात, जी की नवी राष्ट्रवादी, यांच्या तंबूत दाखल झालात. तुम्ही पक्ष बदलण्यात माहीर आहात, तुम्ही वक्तव्य बदलण्यात माहीर आहात आणि पुन्हा म्हणता की
मनोज जरांगे पाटलांना खुश करण्यासाठी मला मंत्रिपदातून डावललं असे आरोप करणं हे भुजबळ साहेबांना शोभतं का? का जरांगे पाटलांनी तसं सांगितलं होतं का अजित पवारांना की भुजबळ साहेबांना, पडळकरांना, हाके साहेबांना मंत्रिमंडळात घेऊ नका? असं तर कुठं झालं नाही ना. मग असा आरोप करण्यामध्ये काय मतलब आहे? दुसरी गोष्ट, त्यांनी आज मोदीच्या घोषणेची पुनरावृत्ती केली. ते आज मेळाव्यात म्हणाले, "एक है तो सेफ है." म्हणजे ओबीसी जर एक आहे तर सेफ आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आजही आमदार असून मराठांनी तुम्हाला मतदान केलंच नाही का? किंवा तुम्हाला मराठा समाजाशी काही घेणं देणं नाही का? असे एवढे जुन्या जाणत्या नेत्याचे विचार असू नये असं माझं तरी मत आहे. जसं सुहास कांदे म्हणाले, की भुजबळ थोडेसे रूपवान नाहीत, नाहीतर ते ॲक्टर झाले असते. ही गोष्ट आवर्जून आठवते. अशा वेळी भुजबळ साहेबांनी जे लोकसभेमध्ये केलं, जे विधानसभेमध्ये केलं, त्याची फळं ही आज ते भोगतायत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तुर्तास एवढंच. जय जिजाऊ, जय शिवराय.